तर नमस्कार रामराम मंडळी, मी तुषारने आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवारचा काहीतरी प्लॅन हा ठरवलेलाच असतो. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला बघायला मिळेल आजच्या दिवसात काय घडणार आहे ते. आत्ता निघालोय हातकंब्यात जायला, सोबत शिवम आहे, कारण शिवमचे केस कापायचे, बैलासारखे वाढलेच बघायचे ते. तर आत्ता काकांच्या इथे डीपी जवळ आलो. आता काका काय सांगतायत, काय ते राहिलंय त्यांचं. काका काय सांगतात ना, काकीच काय बोलते. काकी मस्तपैकी पानही करते शॉर्टिंग. काकांचं काहीतरी बिलाचं राहिलंय. तर आत्ता आपल्या सोबत आहे शिवम. आपण मार्केटला ऑर्डर टाकायला आलो, थोडीशी ऑर्डर होती आणि हा कंटाळला आता, कारण ह्याच्या पुढे ह्यालाच बघायचं, परंतु आता कंटाळला बघ. आणि सकाळी नाश्ता केला नव्हता, त्याच्यामुळे शिवमला मस्तपैकी मिसळ आवडते, त्याच्यामुळे मिसळ खायला आलो. नाश्ता वगैरे झाला आणि गाडीची आपल्या PVC सुद्धा काढायची होती, त्याच्यामुळे हातकंब्यामध्ये PVC काढायला गेलो. आज पूर्णपणे मार्केट शांत आहे, कोणीच दिसत नाही आमच्या करबडा पाट्यावरती बघा, पूर्णपणे शांत मार्केट. आता ऑफरोडिंग सुरू झालंय. आत्ता आम्ही आलोय, हे बघा कोण कोण आहे सोबत. मी आहे, ही सगळी मंडईनं घेऊन आलो छोट्या मोठ्या. आता जातोय आम्ही शेतात आणि ऑफरोडिंग पूर्णपणे रोड आहे, कातलावरून जातोय. शेतात आलो, इकडचं काम चालू आहे. इकडे लाकडं तोडते आणि तिकडे आपला थोडासा शेताचा बांध घालायचा आहे. आणि विधी पण एक खारीचा वाटा उचलला नाही, बघा दगड नेऊन टाकते बाहेर. दाखव केवढा दगड आणला, बापरे झेपला काय तुला. आणि आता इथे शेतामध्ये आपण मस्तपैकी, आता संध्याकाळचे साधारण 4 वाजलेत आणि मस्तपैकी आता चहा बनवतोय. आता चहा उकडत आलाय आणि चहासाठी गिरायक बघा किती थांबले आहेत ते. मगापासून ऑर्डर दिले आहेत. हे बघा चहा मस्तपैकी आता उकडते. शेतात पण गिरायक येतात म्हणजे बघा ना. मस्तपैकी चहाला उकड सुटलाय आणि वास सुद्धा जबरदस्त सुटलाय. हा बघा, आणि विधीनं तर आधीच बिस्किट पण टाका. चला तर आता चहा प्यायला या मंडईनं मस्तपैकी गरमागरम आल्याची चहा. आणि संध्याकाळी आपला कुणबी महोत्सव 2025 आयोजित केला होता संगमेश्वरमध्ये, तिकडे आपण गेलो होतो आणि खास तिथे आले होते, प्रमुख पाहुणे होते संदीप पावसकर. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रबोधनसुद्धा तिथे केलं. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.